तक्रारदार स्नेहल किशोर पाटील यांच्या अनुषंगानं दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालय कोर्ट आवारात स्नेहल किशोर पाटील यांचा भाऊ अंकुश लक्ष्मण शेवाळे यास पेशी हजर करतेवेळी स्नेहल किशोर पाटील आणि त्यांचे कुटुंबीय जात असताना फिर्याददार प्रशांत खंडेराव जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी घोळका करून स्नेहल किशोर पाटील यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत अश्लील हावभाव करत मारहाण केली। सदर अर्जदार प्रशांत खंडेराव जाधव आणि स्नेहल किशोर पाटील यांचे बंधू अंकुश लक्ष्मण शेवाळे यांच्या केसमध्ये प्रशांत खंडेराव जाधव हे फिर्याददार असून दबाव टाकण्याकरता त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट परिसरात स्नेहल किशोर पाटील यांना अश्लील शिवीगाळ तसंच अश्लील स्पर्श करत मारहाण केली। याबाबतची तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक इथं करण्यात आली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी त्याबाबतची पत्रकार परिषद तक्रारदार स्नेहल किशोर पाटील यांचे वकील ॲडव्होकेट मनोज आहेर यांनी नुकतीच शिवसागर हॉटेल पाथर्डी फाटा नाशिक इथं पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयामध्ये संबंधित फिर्यादी आणि जे पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात कस्टडियल क्रुएल्टीबाबत गुन्हा दाखल आहे। चौकशी चालू आहे। त्याच पद्धतीने संबंधित जी अंकुश शेवाळे यांची जी बहीण आहे तिने सरकारवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा तक्रार दाखल केलेली आहे। त्याचं वकील पत्र मी घेतलेलं आहे। संबंधित 2019 मध्ये संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती देवळी कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहे। संबंधित यातील जे संशयित आरोपी श्रीकांत वाकोडे जे आहेत ते सर्कल नंबर 5 नाशिकमध्ये होते, कारागृहामध्ये सोबत होते। मग त्यांना त्यावेळेस 2022 मध्ये का ओळखू शकले नाही हा एक प्रश्न चिन्हदार होतो। त्याच पद्धतीने त्यावेळेस साधारणतः 600हून अधिक संशयितांविरुद्ध तक्रारी या प्रशांत जाधव यांनी केलेल्या होत्या। मग जर आता जर ते संबंधित संशयित मिळून आलेले आहेत तर मग या संबंधित 600 लोकांविरुद्ध तक्रार करण्याचं कारण काय होतं? त्यामध्ये जी एक महिला बँकेतील कर्मचारी होती आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जी काही संशय तयार केला होता, जर ती या प्रकरणामध्ये नव्हती तर मग त्या महिलेबाबत तक्रार किंवा तिच्या नवऱ्याबाबत संशय करण्याचं कारण काय होतं हाही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। त्या महिलेवरती काही अत्याचार झाला तर नाही ना याबाबतचाही प्रश्न चौकशी होणं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने जे ललित पाटील प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित लोकांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सही शिक्के आणि काही नोटिसांचे बजावणे झालेले आहेत। त्यांना पोलीस चौक्यांमध्ये विविध पोलीस चौक्यांमध्ये बोलवून पैशांची मागणी झालेली आहे आणि याबाबत जेव्हा सेटलमेंटचा वेळ यायचे तेव्हा संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी त्या लोकांसोबत तक्रारदारांसोबत जात असायचे। मग या संपूर्ण प्रकरणात ललित पाटील प्रकरणाचा जो मूळ गांभीर्य आहे त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात ऑलरेडी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहेत। त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरीची चौकशी झालेली आहे। त्यातील जे डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे जे आयोग होते स्वर्गवासी अशोक नजन साहेब यांचा साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये आत्महत्या पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे। तिची चौकशी त्यामध्ये त्या ललित पाटील प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती। मग या संपूर्ण त्याचा सहभाग आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून सदरची पत्रकार परिषद घेतली आहे। त्यासोबत जे बीप मर्चंट जे आहेत साधारणतः 100हून अधिक बीप मर्चंटांची त्याच्यामध्ये संशयित म्हणून नाव घेण्यात आलं होतं। मग जर त्यांचा जर यात सहभाग नाही आहे तर मग त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय होतं याचीही माहिती घेणं गरजेचं आहे। आणि न्यायालयामध्ये ज्या कस्टडियल जे काही हिंसा झालेली आहेत त्या हिंसेमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत त्यांचे आणि यांचे वैयक्तिक संबंध आहेत याचे मी पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग याची चौकशी होणं गरजेचं आहे। म्हणून सदरची पत्रकार धन्यवाद।